पुढच्या सगळ्यात मोठ्या टेक्निककडे जाऊया. सगळ्यात मोठी टेक्निक, कारण ह्या टेक्निकमध्ये तुम्ही रोज हजारो आयडिया जनरेट करू शकता. इफ यू पुट युअर माइंड टू इट, खूप साऱ्या आयडियाज तुम्हाला जनरेट करता येतील. परत कधीही तुम्हाला आयडियाची कमी पडणार नाही. हे टूल आहे स्कॅम्पर नावाचं. हे मी आधी मागच्या MBA मध्ये पण शिकवलेलं. बाकी सगळ्या गोष्टी मागच्या MBA ला नव्हत्या मिळालेल्या, तर त्या सगळ्या नव्या आहेत. स्कॅम्पर टूल मी मागच्या MBA मध्ये शिकवलेलं, आज परत शिकवतोय अँड यू विल लव्ह इट. ओके, सो स्कॅम्पर बेसिकली शॉर्ट फॉर्म आहे. याच्यामध्ये 7 शब्द आहेत. पहिला आहे सबस्टिट्यूट. सो स्कॅम्परचा प्रत्येक अक्षर एक एक शब्द आहे. सबस्टिट्यूट, कंबाईन, अडॅप्ट, मॉडिफाय, पुट टू अनदर यूज, एलिमिनेट आणि रिअरेंज. कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असू दे, नवा विचार करायचा आहे तर हे 7 प्रश्न त्याला विचारून बघायचे. व्हॉट कॅन आय सबस्टिट्यूट, व्हॉट कॅन आय कंबाईन, व्हॉट कॅन आय अडॅप्ट, व्हॉट कॅन आय मॉडिफाय. हे प्रश्न जर तुम्ही विचारत गेला तर तुम्हाला नव्या नव्या कल्पना सुचायला लागतील. ओके, खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप उदाहरणं पण याची इंटरेस्टिंग आहेत. चला सुरुवात करूया विथ द फर्स्ट वन. फर्स्ट वन मध्ये जो काही कॉम्पोनंट तुम्हाला बघायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल करता येईल. ओके, काय सबस्टिट्यूट म्हणजे हे माल काढून हा माल टाकता येईल. ओके, फॉर एक्झाम्पल, परत माझंच एक्झाम्पल देतो. मी जेव्हा ठरवलं की शिक्षण क्षेत्रात काहीतरी करायचं, काय बदल करता येईल, तर फर्स्ट आय डिसाइडेड की मराठीत करूया. ओके, आय सबस्टिट्यूटेड, कारण जनरल तुम्ही एज्युकेशन बघितलं मोस्टली इंग्रजीमध्ये होतं. मी म्हटलं की चला आपण मराठीतून करूया. सो सबस्टिट्यूट लँग्वेज. मी म्हटलं की ऑफलाईनने ऑनलाईन करायचं. ओके, आणि मी तुम्हाला आता ऑनलाईन एज्युकेशन कॉमन वाटत असेल. मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला लोक मला म्हणायचे ऑनलाईन काय चालत नाही. लोक तुम्ही आम्हाला समोरासमोर शिकवता तर आम्ही येतो, नाही तर आम्ही येत नाही. ओके, आय हॅव बीन देअर. 9 वर्ष झाली मला ऑनलाईन बिझनेसमध्ये, आणि कोरोना नंतर लोकांना थोडं ऑनलाईन समजायला लागलं. त्याच्या आधी लोक रिस्पॉन्स देत नव्हते. ओके, बट आय डिसाइडेड की मी ऑफलाईनला सबस्टिट्यूट करणार ऑनलाईन. लेट्स सी सम एक्झाम्पल्स. ओके, एक्झाम्पल्स बघण्याच्या आधी हे बघा की तुम्ही काय काय सबस्टिट्यूट करू शकता. मटेरियल. ओके, आता मगाशी आपण बॅगचं एक्झाम्पल बघितलं ना, तो बॅग मध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल आपल्याला रिप्लेस करता येईल, सबस्टिट्यूट करता येईल. ओके, तुम्हाला माहिती आहे का, एक आधार नावाची एक NGO आहे, आणि त्यांनी जे आपले कार्डबोर्ड बॉक्स असतात ना, तुमचे अमेझॉनचे वगैरे पॅकेजेस येतात, आपण ते कार्डबोर्ड बॉक्सेस फेकून देतो, त्या कार्डबोर्ड बॉक्सेस पासून अशा स्कूल बॅग्स बनवल्यात जे मुलगा स्वतःच फोल्ड करून बनवू शकतो. शाळेतला मुलगा स्कूल बॅग. ओके, सो बॅग एक्झाम्पल आहे आणि मटेरियल सबस्टिट्यूट केलं. सो जेव्हा तुम्ही अशा प्रकारे सबस्टिट्यूशनचा विचार करायला लागता, नव्या आयडियाज यायला लागतात. इन्ग्रेडियंट्स, त्याच्यामधलं मटेरियल बदललं, इन्ग्रेडियंट्स बदलले, कलर्स बदलला, प्रोसेस बदलली, रूल्स बदलले, तर तुम्हाला एक नवीन प्रॉडक्ट तयार होतं. आणि लेट्स सी एक्झाम्पल्स. ओके, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, सो आय विल क्विकली मूव्ह इट. इलेक्ट्रिसिटी. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इलेक्ट्रिसिटी महाग होत चालली आहे. तुम्ही किती गव्हर्नमेंटकडे ओरडलात की आमची हे कमी करा इलेक्ट्रिसिटीची, तरी ती होणार नाही आहे, कारण त्यांची पण इनपुट कॉस्ट वाढते. पण त्याला बदल काय, सबस्टिट्यूट काय, तर सोलार हा सबस्टिट्यूट आहे इलेक्ट्रिसिटीसाठी. आणि आता तुम्ही ऑलरेडी बघायला सुरू केलं असेल बघा, गव्हर्नमेंटने आता नुकताच सोलारचं मोठं प्रोजेक्ट पण लॉन्च केलं. त्याचं कारण आहे की एव्हरीबडी विल स्टार्ट सबस्टिट्यूटिंग करंट जी ट्रेडिशनल इलेक्ट्रिसिटी आहे. पूर्वी आपण कोळशाची वापरायचो, नंतर मग अणु ऊर्जा यायला लागली, हायड्रोलिक पाण्यावरची ऊर्जा यायला लागली, वाफेवरची यायला लागली. ओके, सो आपण कोळशाला बऱ्यापैकी मागे टाकलेलं आहे आता, आणि आता त्या इलेक्ट्रिसिटीलाच कम्प्लीट मागे टाकून आपण सोलार बेस्ड इलेक्ट्रिसिटीवर जाणार आहोत. सबस्टिट्यूशन. शुगर, एखाद्या गोष्टीमध्ये शुगर आहे, तुम्हाला माहिती आहे शुगर हार्मफुल आहे, तुम्ही ती शुगर काढा, त्याच्या जागी वेगळं काहीतरी टाका. गुळाचा चहा सबस्टिट्यूट केला ना, साखरेला सबस्टिट्यूट केलं, गुळाचा चहा बनला, इट बिकम्स अ न्यू प्रॉडक्ट. ओके, किंवा शुगर फ्री जे पॅकेट्स येतात, इट बिकम्स अ न्यू प्रॉडक्ट. कुठे कुठे प्रॉब्लेम दिसतोय, त्या प्रॉब्लेमला मी कसा काढू. आटा मॅगी माहिती आहे सगळ्यांना, मॅगी मैद्याची असते म्हणून लोक अवॉइड करायचे, तर आता गव्हाची किंवा ह्याची पौष्टिक खाद्याची मॅगी बनते. ओके, सबस्टिट्यूट केलेलं आहे, मैद्याला सबस्टिट्यूट केलेलं आहे. किंवा पाव, आता परवा दिवशीच मी एक पाव ऑनलाईन ऑर्डर केला होता, आणि त्याच्यामध्ये गहू बेस्ड पाव होता, गव्हाचा बनलेला पाव होता, आणि त्याच्यामध्ये मैदान होता. सो सबस्टिट्यूट बघा, प्रॉडक्ट मध्ये सबस्टिट्यूट करून तुम्हाला कम्प्लीट नवा प्रॉडक्ट, नवीन बिझनेस बनवता येतो.
मेटलचं कन्व्हर्जन प्लास्टिकमध्ये. बघा कितीतरी गोष्टी तुमच्या आसपासच्या असतील ज्या मेटलच्या होत्या आणि त्या आता प्लास्टिकमध्ये झालेल्या आहेत. ओके, किंवा प्लास्टिकच्या वूडच्या होत्या आणि आता त्या प्लास्टिकच्या झालेल्या. चेअर्स बघा, चेअर्स सगळ्या वूडच्या चेअर्स गेल्या आणि आता प्लास्टिकच्या चेअर्स त्याच्यामध्ये त्याची जागा घेतली. आणि त्या प्लास्टिकच्या चेअर अशा बनतात की लांबून कळत पण नाही की वूड आहे की नाही आहे. ओके, किंवा जे नॉर्मल आपलं वूडचं रिप्लेसमेंट झाली MDF, जे कार्डबोर्ड बनलेले असतात, MDF वूड ज्याला म्हणतात त्याच्या. सो जिथे जिथे तुम्हाला प्रॉब्लेम दिसतोय तिथे तिथे सबस्टिट्यूट त्याचा शोधा. दॅट इज अन इनोव्हेशन. पेट्रोल जाऊन आता बॅटरीज रिलेटेड, आता कार तर, बाईक तर ऑलमोस्ट बॅटरी ऑपरेटेड यायला लागल्यात बघा. आणि एक चांगलं युनिक आयडिया तुम्हाला सांगतो जी ऍक्च्युली झालेली आहे मुंबईमध्ये. ते देवळांमध्ये जी फुलं वाहिली जातात ना, ती फुलं नंतर पुन्हा त्या निर्माल्यामध्ये जातात. तर एका स्टार्टअपने ती सगळी फुलं जमा करायला सुरू केली. ती फुलंचा ज्यूस म्हणजे रस काढायला सुरू केलं. त्याचा एक ऑर्गॅनिक कलर बनतो त्या फुलांच्या याचा, आणि तो कपड्यांचा कलर म्हणून. कारण कपड्यांना कलर देणं ही खूप एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे. केमिकल्स खूप जास्त लागतात, पाणी खूप जास्त लागतं, आणि कपड्यांना कलर करणं खूप त्याच्यामुळे प्रदूषण करणारी गोष्ट आहे. तर त्यांनी काय केलं, त्या फुलांच्या, वाया गेलेल्या फुलांचा नॅचरल रसापासून नॅचरल कलरचे कपडे बनवायला सुरू केले. सो सगळी पोल्युशन प्रोसेस काढून टाकली, फ्रीमध्ये रॉ मटेरियल मिळत आहे. तिकडे गंगा सफाई चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या गंगा सफाईमध्ये जे फुलांचं निर्माल्य निघतं, ते निर्माल्य एक कंपनी घेते आणि त्याच्या अगरबत्त्या बनवते. ओके, फ्रीमध्ये रॉ मटेरियल आहे. सो यू कॅन सबस्टिट्यूट एनिथिंग. फक्त तुमचं डोळे ओपन पाहिजे, ऑब्झर्वेशन करायला सुरू करा. कुठे माझी कॉस्ट जास्त आहे, कुठला प्रॉडक्ट मला मिळायला प्रॉब्लेम होतोय, कुठला प्रॉडक्ट माझ्याकडे लेट येतोय, त्याला सरळ सबस्टिट्यूट कुठून करता येईल बघा, आणि यू विल कम आउट विथ न्यू आयडियाज. सो हा होता स्कॅम्पर मधला पहिला शब्द, S फॉर सबस्टिट्यूट. आपण अजून एक दोन बघूया मग पुढे जाऊया. नेक्स्ट इज कंबाईन. कंबाईन मध्ये आपण काय करतो, कनेक्ट 2 or more प्रोडक्ट्स टू क्रिएट न्यू प्रोडक्ट. ओके, सबस्टिट्यूट मध्ये एकाला काढून दुसऱ्याला टाकलं, कंबाईन मध्ये दोघांना एकत्र घेऊन येतोय आपण. ओके, त्याचे एक्झाम्पल्स बघूया. पेन प्लस कॅमेरा मिळून काय होतं, स्पाय कॅमेरा, स्पाय पेन, जो खिशामध्ये लावला आणि तो स्पाईंग करतोय. सो तुम्ही दोन गोष्टींना कंबाईन केलं. शॉपिंग पण पाहिजे, फूड पण पाहिजे, एकत्र आलं, मॉल तयार झाला. ओके, स्पोर्ट्स पण पाहिजे, एंटरटेनमेंट पण पाहिजे, एकत्र आलं, IPL तयार झालं. लक्षात आलं तुम्हाला, IPL इज नॉट क्रिकेट, IPL इज एंटरटेनमेंट. ओके, आणि 50 ओव्हर ज्या होत्या, 50 ओव्हरला सबस्टिट्यूट केलं, 20 ओव्हर्स मध्ये आणलं, छोटं केलं, आणि त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट ऍड केली, म्हणजे कंबाईन केलं, आणि IPL बनलं. IPL इज अ व्हेरी गुड इनोव्हेशन, व्हेरी एक्स्ट्रीमली गुड इनोव्हेशन. ओके, लोकांकडे एवढा वेळ नाही आहे, जेवढा वेळ लोकांकडे आहे घरी पोहोचल्यानंतर, ऑफिसमधून घरी पोहोचल्यानंतर जेवेपर्यंतचा जो वेळ आहे 7 ते 10, तो बरोबर त्यांनी 3 तासात ते IPL मॅच बसवले बघा. ओके, आणि खूप चांगलं, म्हणजे बरेच मी तर IPL वर एक पूर्ण सेशन घेईन, एवढे इनोव्हेशन आहे IPL मध्ये. पण आता पुरता तुम्हाला कंबाईन म्हणजे काय ते समजलं असेल. लेट्स गो टू नेक्स्ट, दॅट इज अडॅप्ट. ओके, अडॅप्ट मध्ये आपण काय करतो, एक्झिस्टिंग आयडिया आपण आपल्याकडे घेऊन येतो, जी ऑलरेडी कुठेतरी वापरली जाते ती आपल्याकडे घेऊन येतो. याच्यासाठी ही स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे थायरोकेअरची. मी आधी पण सांगितली होती, आता परत सांगतो तुम्हाला. थायरोकेअरचे जे फाउंडर आहेत वेलोमणी, त्यांना न्यूजपेपर मधून एक आयडिया आली. न्यूजपेपर मध्ये कसं असतं, न्यूजपेपरमध्ये सेंट्रलाइज प्रिंटिंग होते, एका ठिकाणी पेपर प्रिंट होतो, पण बातम्या देशभरातून येतात. आणि थायरोकेअरच्या वेलोमणींनी एक्झॅक्टली हे केलं. त्यांनी सेंट्रलाइज लॅब ठेवली, आणि सॅम्पल्स जे येतात ते पूर्ण देशभरातून येतात. ओके, त्यांची एकच सेंट्रल लॅब इथे वाशीला आहे, जी जगातली सगळ्यात मोठी टेस्ट लॅब आहे, जगातली सगळ्यात मोठी. ओके, एवढी मोठी टेस्ट लॅब आहे वाशीला, आणि सगळे सॅम्पल्स विमानाने येतात. सो तुम्ही कुठेही जा थायरोकेअर मध्ये, मुंबईच्या बाहेर कुठेही जा, थायरोकेअर मध्ये सॅम्पल दिलं, ते सॅम्पल रात्रीचे फ्लाय होऊन इकडे येतं, आणि इकडे रिपोर्ट बनतो. रिपोर्ट डिजिटल आहे, तो ऑनलाईन तिकडे पाठवला जातो, तुम्हाला मिळतो, पण व्हॉट्सअपवर पण येतो. ओके, पण तिकडे लोकल टेस्टिंग होतच नाही, आणि त्याच्यामुळे स्केल अप करता आलं त्यांना. ओके, न्यूजपेपर मधून आलेली आयडिया त्यांनी त्यांच्या बिझनेसमध्ये वापरली थायरोकेअरने. हे खूप चांगलं एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल, IPL ची आयडिया प्रो कबड्डीने वापरली. ओके, अदरवाईज कधी कोणी टीव्हीवर कबड्डी बघेल वाटलं होतं का कोणाला? नाही. पण ती IPL ची आयडिया, IPL ची स्ट्रॅटेजी त्यांनी प्रो कबड्डी मध्ये आणल्या, टीम्स बनवल्या, बिडिंग केलं. शॉर्ट कबड्डी असा शॉर्ट गेम आहे, सो 30 मिनिटांमध्ये गेम संपून जातो. सो त्यांनी प्रॉपर त्याचं प्लॅनिंग आणि मार्केटिंग केलं, आणि इट इज अ प्रो कबड्डी गेम नाव.
ठीक आहे. सो तुम्ही अडॅप्ट करू शकता आयडिया दुसऱ्यांच्या, ज्या दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये आहेत किंवा वेगळ्या ठिकाणी चालल्या त्या तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये आणू शकता. दॅट इज अडॅप्ट. नंबर 4 इज मोडिफाय. मोडिफाय मध्ये 2 प्रकार आहेत. मॅग्निफाय म्हणजे खूप मोठं करू शकता, किंवा मिनिफाय म्हणजे छोटं करू शकता. ओके, इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स आहेत बघायचे. तुम्ही एखाद्या गोष्टीला खूप मोठं करायचा विचार केला, स्केल अप करायचा विचार केला, तर मॅकडोनल्डचं एक्झाम्पल घ्या. मॅकडोनल्ड वर जस्ट 1 स्टोर. ओके, जेव्हा सुरू झालं एक होतं त्यांचं, मग त्यांनी अजून 4-5 सुरू केले. मग त्यांना कळलं हे काय आपल्याला झेपत नाही एवढं करायला. मग त्यांचा जो सीईओ होता त्या सीएने मग त्यांना आयडिया दिली आणि त्याच्यातून फ्रँचायझी मॉडेल तयार झालं. ओके, आणि मग फ्रँचायझी मॉडेल मध्ये काय आहे की मला जागा शोधायची नाहीये, मला माणसं शोधायची नाही आहेत, मला पैसे इन्व्हेस्ट करायचे नाही आहेत, मला फक्त माझा ब्रँड वापरायला द्यायचा आहे. ओके, सो त्यांनी विचार केला की ह्या माझ्या एक स्टोअरला मी 1000 स्टोअरमध्ये कसा कन्वर्ट करू शकतो. जेव्हा तुम्ही असा विचार करता, मॅग्निफाय विचार करता, तेव्हा तुम्हाला नवे आयडिया येतात. जर तुम्ही विचार केला मी हे एकाचं 2 कसं करू, मी माझा पगार 10% कसा वाढवू, असा विचार केला तर तुम्हाला काय उत्तर मिळणार? जा बाबा बॉसकडे जा, त्याच्याकडे रड थोडासा, मग त्याला सांग की बाबा रे माझ्या घरी रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहेत, पगार वाढव, आता काय होत नाही माझं. हे झालं 10%. जर तुम्ही म्हटलं माझा पगार मी 10 टाइम्स कसा वाढवू, तर तुम्ही विचार करा की हा बॉस मला 10 टाइम्स देऊ शकत नाही, मग मला काय करावं लागेल? मग मला रोल चेंज केला पाहिजे, मग मला नवीन शिकलं पाहिजे, मग मला काहीतरी कोडिंग वगैरे आलं पाहिजे, मग मला हाय पेइंग जॉब शोधले पाहिजेत, मग मला नवीन ठिकाणी अप्लाय केले पाहिजेत. ओके, तुमच्या कम्प्लीट फंडामेंटल बदलून जातात विचार करण्याच्या, जेव्हा तुम्ही मॅग्निफाय करता, स्वतःला मोठं कसं करू याचा विचार करता. ओके, सेम गोष्ट फोर्डने केली, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणली. फोर्ड एक गाडी बनवायला फोर्डला 5 दिवस लागायचे आणि ऑर्डर खूप होत्या, भरपूर ऑर्डर होत्या. ओके, मग त्याने जी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस शोधून काढली, जी असेंब्ली लाईन ज्याला म्हणतात, की एक माणूस एक कॉम्पोनंट बनवणार. पहिल्यांदा सगळे मिळून त्या गाडीवर काम करायचे, आता नंतर त्यांनी ते एक असेंब्ली बनली. सो गाडी तयार होत जाते पुढे. ओके, दॅट इज कॉल्ड असेंब्ली लाईन. एक माणूस एक कॉम्पोनंट करणार, मग तो पुढे फिट करणार, मग त्याचा पुढे तिसरा फिट होणार, असं करत जाते. मग त्यांनी दिवसाला एक गाडी बनवायला सुरू केली त्या काळात. ओके, सो त्यांनी 5 पटीने मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इम्प्रूव्ह केली त्यांची. जी गाडी बनायला 5 दिवस लागायची ती गाडी 1 दिवसात बनायला लागली, जस्ट बाय थिंकिंग की ह्याचं मी प्रोडक्शन 5 टाइम्स कसं करू. जर मी याचं प्रोडक्शन 5 दिवसाच्या ऐवजी 4 दिवसात कशी गाडी बनवू विचार केला असता, त्यांनी छोट्या मोठ्या इम्प्रूव्हमेंट केला असता. सो थिंक बिग, मॅग्निफाय करायचा विचार करा, त्याच्यातून तुम्हाला उत्तर येतील की या गोष्टीला मी मोठं कसं करू. सिमिलरली ओयोचं पण सेम कॉन्सेप्ट, की मला हॉटेलमध्ये पैसे न टाकता मी याला मोठा कसं करू. आज ओयो भारतातली सगळ्यात मोठी हॉटेल चेन आहे आणि टाटा 100 वर्षापासून हॉटेल बिझनेसमध्ये आहे, पण त्यांनी कधी विचार केला नाही की मी भारतातली सगळ्यात मोठी हॉटेल चेन कशी बनवू. एका 10 वर्षाच्या काळामध्ये मी 10,000 हॉटेल्स कसे तयार करू, कोणी विचार नाही केला. ओयोने तो केला. मॅग्निफाय. मिनिफायचं इथे एक्झाम्पल नाही, पण तुम्हाला सांगतो बघा. त्या दिवशी मी एक न्यूज वाचली, हल्ली मिनी थिएटर्स येत आहेत मार्केटमध्ये. मिनी थिएटर्स म्हणजे किती मिनी माहितीये? 10 सीट 15 सीटचे. आणि लोक जनरली बर्थडे पार्टी वगैरे करतात आपल्या मित्रमंडळींबरोबर, तर तिकडे थिएटरचा सगळा फील आहे, पण छोटीशी जागा. 10-15 मित्रांना घेऊन जा, पूर्ण थिएटर बुक करा, समोर असतं मोठ्या स्क्रीनवर बघा, पॉपकॉर्न खा, एन्जॉयमेंट. ओके, तुमचं पर्सनल थिएटर. मिनिफाय केलं थिएटरला, मिनिफाय केलं, छोटं केलं आणि पर्सनल थिएटर तयार केलं, आणि ते सध्या डिमांडमध्ये आहे बऱ्यापैकी. सो कुठल्याही गोष्टीला मी खूप मोठं किंवा खूप छोटं कसं करू याचा विचार करा आणि तुम्हाला भरपूर आयडिया येतील त्याच्यामध्ये. दिस इज कॉल्ड मोडिफिकेशन. ओके, सो आपण 1, 2, 3, 4 बघितले. स्कॅम्पर मधले सबस्टिट्यूट, कंबाईन, अडॅप्ट, मोडिफाय कसे वाटले ते सांगा. इफ यू एनी क्वेश्चन्स, क्वेरीज, तर ते मला विचारा. आता इनोव्हेशन तुम्हाला तुमच्या आवाक्यात वाटायला लागलं का? कॅन यू कम अप विथ न्यू आयडिया? याच्यासाठी का आपल्याला मोठी डिग्री नाही पाहिजे, की आपण काय स्मार्ट नाही पाहिजे. एक कॉमन माणूस जास्त चांगला विचार करू शकतो याचा. माझ्या घड्यात 9:28 झाले. आय थिंक आपण 10 पर्यंत क्लोज करू शकू. 5-10 मिनिटं मागे पुढे होईल. स्टे बॅक. वंडरफुल. सो उद्यापासून
नवा विचार करायला सुरू करा, नवे आयडियाज बनवायला सुरू करा, त्या लिओनार्दो दा विन्सी सारखी डायरी बनवायला सुरू करा आणि रॅन्डमली विचारा स्वतःला की काय आता फॉर एक्झाम्पल ट्रेनमध्ये लोकांनी हुक नेतात माहितीये. आता आय डोंट नो तुम्हाला माहिती काय ना, मुंबईमध्ये काय लोकल ट्रेनमध्ये, आणि ती बॅग जड असते तर ते खिडकीला हुक लावतात आणि त्याच्यावर बॅग लावतात. इनोव्हेशन आहे. जिथे प्रॉब्लेम आला तिथे हाऊ कॅन आय अडॅप्ट, हाऊ कॅन आय कंबाईन टू थिंग्स. ओके, मी गोदरेजमध्ये जॉब केलेला आहे, मला माहिती आहे. एक स्टोरी मी ऐकलेली गोदरेजमध्ये असताना की गोदरेजची जी काली मेहंदी होती, त्या काली मेहंदीचा सेल पंजाबमध्ये जास्त व्हायचा. का? कारण ते त्यांच्या ज्या म्हशी आहेत बफेलोज, त्यांना कलर करायला मेहंदी वापरायचे. ओके, सो एका म्हशीला 10 पॅकेट तरी लागत असेल कमीत कमी कलर करायला. सो पुट टू, म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुम्ही कुठल्या आयडिया कुठे कंबाईन कराल. बरेचसे मोठे मोठे धाबे होते तिकडे जे वॉशिंग मशीनने लस्सी हे करायचे, लस्सी घुसळायला वॉशिंग मशीन वापरायचे. ओके, असे खूप सारे इनोव्हेशन आहेत जेव्हा तुम्ही गोष्टी कंबाईन करायला लागतात, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ओके, चला आता आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊया, दॅट इज पुट टू अनदर यूज. हा माझा फेवरेट आहे, पुट टू अनदर यूज, की एखादी गोष्ट तुम्ही वेगळ्या ठिकाणी कशी वापराल. जसं मी आता तुम्हाला वॉशिंग मशीनचं एक्झाम्पल दिलं, काली मेहंदीचं एक्झाम्पल दिलं. एक गोष्ट जी कुठेतरी वापरली जाते ती उचलायची तिकडून आणि अजून दुसऱ्या ठिकाणी मी कशी वापरू त्याला. ओके, पुट टू अनदर यूज. फाइंड अनदर यूज ऑफ एक्झिस्टिंग प्रॉडक्ट. एक्झाम्पल्स बघा त्याचे. मॅकडोनल्ड्स एक्झाम्पल खूप भारी आहे, कोणाला कदाचित खरंच वाटणार नाही, पण तुमच्या माहिती करता सांगतो. मॅकडोनल्ड ही वडापाव विकणारी किंवा बर्गर विकणारी कंपनी नाही आहे. मॅकडोनल्ड इज अ रिअल इस्टेट कंपनी. तुम्ही गुगल सर्च करून बघा, मी काय म्हणतोय तुम्हाला कळेल. मॅकडोनल्ड्स काय करते माहितीये, त्यांच्या फ्रँचायझीला जी जागा घ्यायला लावतात ती मोस्टली त्यांची असते. मॅकडोनल्ड त्याचे ओनर असतात आणि त्यांचं, जर तुम्हाला मॅकडोनल्डचा ब्रँड पाहिजे, फ्रँचायझी घ्यायची आहे, तर तुम्हाला त्यांच्याच जागेत ओपन करावं लागतं स्टोअर. म्हणजे काय, त्यांना भाडं सुरू झालं. तुमचं स्टोअर चालू अथवा न चालू, त्यांचं रेंटल चालू आहे. ओके, आणि मग जर स्टोअर जसं चालेल, ऑब्व्हियसली मॅकडोनल्डचे स्टोअर चालतातच, तर त्याच्यामध्ये ब्रँडचे पैसे तर मिळतात त्यांना, फ्रँचायझी फी मिळते, वर प्रॉफिट मार्जिन मिळतो, वर त्यांचंच ब्रँडिंग होतंय. ओके, सो काय म्हणतात ते, चारो उंगलिया घी मध्ये म्हणतात ना तसं. पण रियालिटीमध्ये जगभरामध्ये मॅकडोनल्डची रिअल इस्टेट खूप जास्त आहे. दे आर अ रिअल इस्टेट कंपनी, कारण ती पण अप्रिशिएट होते. सो ते काय करतात, ते इन्व्हेस्ट करतात एका रिअल इस्टेटमध्ये, जी रिअल इस्टेटची तर तुम्हाला माहिती आहे किमती वाढत जाणारच आहेत, आणि त्या रिअल इस्टेटचा वापर करण्याचे त्यांना पैसे मिळतात, रेंट मिळतं, फ्रँचायझी फी मिळते, प्रॉफिट मार्जिन मिळतं, मार्केटिंग होते, ब्रँडिंग होते, आणि त्याच्यामुळे अजून फ्रँचायझी पण मिळतात. हा असा सेल्फ ग्रोईंग बिझनेस आहे. दिस इज वाय मॅकडोनल्ड इज सो पॉवरफुल. ओके, पुट टू अनदर यूज. त्यांनी त्यांचा पैसा कुठे वापरलाय, दे आर ऍक्च्युअली अ रिअल इस्टेट कंपनी. जसं मी मगाशी ओयोचं एक्झाम्पल दिलं, ओयो इज अ टेक्नॉलॉजी कंपनी, ओयो इज नॉट अ हॉटेल कंपनी. त्यांचं काम टेक्नॉलॉजीच आहे. ते सगळं हॉटेल सेटअप करतात, एका ऍपवर त्यांची बुकिंग मिळते आणि त्या ऍपवर त्यांचं ते हॉटेल कसं मेंटेन झालं, मॅनेज झालं ते बघायला मिळतं. ओके, इट्स अ टेक्नॉलॉजी कंपनी. आता इंस्टाग्रामचं पुट टू अनदर यूज सगळ्यांना माहिती आहे. इंस्टाग्रामने काय केलं, स्टोरीज रोल आउट केल्या. पहिल्यांदा त्या स्नॅपचॅटने खरं तर तेव्हा फीचर आणलेलं स्टोरीजचं, जे 24 तासामध्ये ती स्टोरी गायब होते, ते स्नॅपचॅटचं फीचर होतं. मग फेसबुकने प्रयत्न केला स्नॅपचॅटला विकत घ्यायला, ते काही जमलं नाही त्याला, शेवटी त्याने कॉपी करून टाकलं त्याचं फीचर. ओके, फाइंड द यूज ऑफ. त्यांचं इंस्टाग्राम ऑलरेडी इमेजेस चालू होत्या, त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक स्टोरीज फीचर घातलं. नंतर त्यांनी टिकटॉक बरोबर तेच केलं जेव्हा रील्स फीचर आणलं. ओके, सो इंस्टाग्राम काय करतंय, इंस्टाग्राम त्यांच्या प्रॉडक्टचा नवा वापर शोधून काढतंय आणि करताय. आता इंस्टाग्राम ई कॉमर्स करताय, माहिती आहे का तुम्हाला. सो यू कॅन ऍक्च्युअली बाय प्रॉडक्ट्स ऑनलाईन ऑन इंस्टाग्राम. तुम्हाला ई कॉमर्स साईटवर म्हणजे अमेझॉन कडे जायची गरज लागणार नाही काही दिवसांनी. पीपल विल बाय डायरेक्टली ऑन इंस्टाग्राम. टिकटॉकवर तर ऑलरेडी सुरू झालेलं आहे बऱ्यापैकी. देन ही इंटरेस्टिंग स्टोरी आहे डिझनेची, चायना स्टोरी. ती थोडक्यात सांगतो तुम्हाला कळेल इनोव्हेशन म्हणजे काय असतं. डिझने सगळ्यांना माहिती आहे, डिझनेचे मॅगझिन्स असतात, कॉमिक्स असतात, कार्टून्सचे ते पुस्तकं बनवतात, मूवीज बनवतात, आणि त्यांचं ते मोठं थीम पार्क आहे. ओके, डिझने जेव्हा चायना मार्केटमध्ये गेली तेव्हा त्यांना कोणी तिकडे विचारत नव्हतं, चालतच नव्हतं ते. आणि म्हणून मग डिझनेने काय विचार केला की आता माझे प्रॉडक्ट तर इथे चालत नाही आहेत, चायनीज कंपन्यांचे ज्यांचे लोकल प्रॉडक्ट चालत आहेत, चायना मोठं मार्केट आहे. मग डिझनेने काय केलं माहितीये, डिझनेने त्यांचा बिझनेस बाजूला ठेवून इंग्लिश शिकवायला सुरू केलं.
ओके, पुट टू अनदर यूज कसं होतं बघा. इंग्लिश भाषा शिकवण्याचं काम सुरू केलं, पण इंग्लिश भाषा शिकवताना ते मटेरियल त्यांचंच वापरायचे. त्यांचे कार्टून्स, त्यांचे पुस्तकं, त्यांचे व्हिडिओज वापरूनच इंग्लिश शिकवायचे. आणि चायनामध्ये ऑब्व्हियसली खूप मोठी कंट्री आहे, सगळ्यांना माहिती आहे, ग्रोईंग कंट्री आहे. तर चायनामध्ये हा प्रॉब्लेम आहेच. प्रत्येकाला माहिती आहे जगाच्या मार्केटमध्ये जायचं तर इंग्लिश आलं पाहिजे. प्रत्येक पालकाला वाटतं आपल्या मुलांना चांगलं इंग्लिश आलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक पालकांनी डिझनेमध्ये इन्व्हेस्ट केलं की बाबा रे, माझ्या मुलाला पण इंग्लिश शिकव. आता डिझने लहानपणापासून त्या मुलांना त्यांचे कार्टून कॅरेक्टर्स दाखवते, त्यांचे मूव्हीज दाखवते, त्यांचे व्हिडिओज दाखवते. आता ती मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा ते कोणाचे प्रॉडक्ट घेणार? डिझनेचे घेणार. ती मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांना बालपणीच्या आठवणी कोणाच्या असणार? डिझनेच्या असणार. ती मुलं त्यांच्या मुलांना स्टोरीज सांगतील तर ती कुठली असतील? डिझनेची असतील. सो लाईफ टाईम साठी कस्टमर बाइंड केला. त्यांचंच प्रॉडक्ट जे विकलं जात नव्हतं ते त्यांनी वेगळ्या प्रकारे विकलं. पुट टू अनदर यूज. दिस इज हाऊ द स्ट्रॅटेजी वर्क्स. दिस इज हाऊ इनोव्हेशन वर्क्स. ओके, आय होप तुम्हाला ही आयडिया स्टोरी आवडली असेल. एक स्टोरी मुंबई पोलीसची पण आहे, हॉंक मोअर वेट मोअर. ओके, पुट टू अनदर यूज कसं चालतं बघा. मुंबई पोलिसने काय केलं, ते हॉंकिंग करताना सगळेजण हॉर्न वाजवतात जोरात, तर त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होता, मेजर प्रॉब्लेम होता. मुंबई पोलिसांनी काय केलं, त्यांनी एक सिग्नलवर तो डेसिबल मीटर लावला. आणि जर हॉंकिंगचा हे आवाज 90 डीबीच्या 90 डेसिबलच्या वर गेला तर तो सिग्नल रिसेट व्हायचा. म्हणजे तो लाल आहे तो लालच राहायचा. आणि मग मेसेज यायचा तिकडे स्क्रीनवर, तुम्ही अजून हॉर्न वाजवला तर अजून थांबायला लागेल सिग्नलवर. हळूहळू लोकांना ते लक्षात आलं आणि अननेसेसरी हॉंकिंग बंद झाली. पुट टू अनदर यूज. तो सिग्नल त्यांनी वेगळ्या कामासाठी वापरला, लोकांना शिक्षा देण्यासाठी. की जर तुम्ही हॉंकिंग करत राहिलात, अननेसेसरी हॉर्न वाजवला, सिग्नलवर हॉर्न जास्त वाजवतात ना लोक, तर जर त्याचा आवाज 90 डेसिबलच्या वर गेला तर बंद, सिग्नल परत रिसेट होणार, परत पहिल्यापासून सुरू होणार सिग्नल. ओके, सुरुवातीला लोकांना कळलं नाही, पण जसं कळलं पण त्यांनी हॉर्न वाजवणं बंद केलं. दिस इज इनोव्हेशन, दिस इज न्यू आयडियाज. आणि एक लास्ट अजून स्टोरी सांगतो, जस्ट डायल कॉल सेंटरची. जस्ट डायल मध्ये बेसिकली जस्ट डायलने एक US मध्ये कॉल सेंटर ओपन केलं. का? कारण म्हणजे US साठी कॉल सेंटर सुरू केलं. का? कारण त्यांचं ऑफिस इंडियामध्ये आहे, इंडियामध्ये कॉल सेंटर, इंडियामध्ये कस्टमर आहेत. आता ते ऑफिस रात्रभर बंद आहे, मोकळं पडलेलं आहे. मग काय करणार? पुट टू अनदर यूज. त्यांनी अमेरिकेसाठी सेवा करायला सुरू केलं, कारण त्यांचं ऑफिस, त्यांचा स्टाफ तो ट्रेन केलेला, त्यांना नाईट शिफ्टमध्ये त्यांनी सुरू केलं. आणि आता ते 2 बिझनेस रन करतात, दिवसाचे इंडिया बिझनेस, रात्रीचे अमेरिका बिझनेस. इजंट इट पॉवरफुल? पुट टू अनदर यूज. तुमची एक गोष्ट तुम्ही अजून कशा प्रकारे वापरू शकता याचा विचार जर तुम्ही केलात तर यू विल कम विथ न्यू आयडियाज, डिफरंट आयडियाज. ओके, दिस इज हाऊ पुट टू अनदर यूज. कॅम्पर मधला पी जो आहे माझा फेवरेट जे आहे, मी बऱ्याच वेळेला वापरतो. तुम्ही जे आत्ता वापरताय ते अजून कुठे कुठे वापरू शकता याचा विचार करा. यू विल कम अप विथ न्यू आयडियाज. देन विल गो टू नंबर 6. नंबर 6 इज एलिमिनेट. एखादी गोष्ट अननेसेसरी आहे, काढून टाका. दॅट इज कॉल्ड एलिमिनेट. ओके, चला एलिमिनेटचे एक्झाम्पल्स बघूया आपण. वेन रिमूव्ह समथिंग विच इज अननेसेसरी, काही गरजेचं नाही अशा गोष्टी काढून टाका. एक्झाम्पल्स, हॉटेलमध्ये Airbnb आहे, मी मगाशी एक्झाम्पल सांगितलं, त्यांनी हॉटेलच काढून टाकलं त्याच्यामधनं. हॉटेल बिझनेसमधनं हॉटेल्स काढून टाकलं, आम्हाला नको हॉटेल्स. ज्या लोकांना एखादी एक्स्ट्रा जागा आहे, एखादी एक्स्ट्रा रूम आहे, एखादा एक्स्ट्रा घर आहे, त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही त्याला हॉटेलमध्ये कन्वर्ट करा आणि आम्ही तुम्हाला कस्टमर आणून देऊ. ओके, सो अननेसेसरी गोष्ट काढून टाकली बघा. सर्च इंजिन, गुगल एक काही जगातलं पहिलं सर्च इंजिन नाही आहे. गुगल याच्या आधी याहू जोरात चालू होतं आणि याहूवर पहिलं तो सर्च बार होता. आणि याहूची साईट जर तुम्ही कधी बघितली असेल तर ती खूप बिझी साईट आहे, सगळीकडे असे चित्रविचित्र रंगीबेरंगी असे सगळं दिसतं तुम्हाला याहूच्या साईटवर. गुगलने काय केलं, जेव्हा ओपन केले गुगलने ठरवलं की आपण सर्च इंजिन आहोत, आपण दुसरं काही नव्हतं, तर आपण अननेसेसरी सगळ्या गोष्टी काढून टाकायच्या. आणि त्यांनी फक्त एक सिम्पलचा बॉक्स ठेवला, सर्च कर. बाकी आजही गुगलचं पेज प्लेन आहे बघा, फार जास्त मसाला नाही आहे त्याच्यामध्ये. त्यांनी अननेसेसरी सगळं काढून टाकलं. याहूने काय केलं, चल सर्च करायला लोक येत आहेत ना, मग त्यांना आपण बातमी पण दाखवू, त्यांना राशी भविष्य पण दाखवू, त्यांना स्पोर्ट्सची न्यूज पण दाखवू. आणि याहूने सगळं मिक्स करून टाकलं, गडबड झाली. गुगलने काय केलं, अननेसेसरी गोष्टी काढून टाकल्या, एलिमिनेट केल्या आणि एक सिम्पल प्लेन पेपर ठेवला, पेज ठेवलं, जिथे आलं लोकांना माहिती इथे मी सर्च शिवाय दुसरं काही करूच शकत नाही. सो डोक्यामध्ये फिट झालं, गुगल इज सर्च, कळलं. आणि दॅट इज अ इनोव्हेटिव्ह आयडिया. रेस्टॉरंटमध्ये अननेसेसरी गोष्टी कशा काढू शकतो आपण?
जर तुम्ही विचार केला की माझं रेस्टॉरंट किंवा कोणाचे रेस्टॉरंट आहे त्याच्यामधनं काय अननेसेसरी काढता येईल, तर रेस्टॉरंटमधून टेबल काढून टाकायचे ठरवले समजा, काय करणार तुम्ही त्याला? टेबल काढून टाकायचे तर मग क्लाउड किचन बनला. ओके, कारण कस्टमर येतच नाहीये माझ्याकडे बसायला, मी कस्टमरच्या घरी माल पोचवेल. सो तुम्ही अशा गोष्टी एलिमिनेट करायला सुरू करा. मेनू काढून टाकायचा आहे, मेनू काढून टाकायचं आहे. फास्ट फूड सेंटर बनवलं, हे 4 आयटम हेच मिळणार, बाकी काय मिळणार नाही. ओके, खूप जास्त शेफवर डिपेंडन्सी आहे, शेफ काढून टाकले, 1-2 शेफ घेतले, स्टँडर्ड मेनू ठेवला, कुणीही बनवेल अशा प्रकारचा मेनू ठेवला, शेफची डिपेंडन्सी निघून गेली. दिस इज हाऊ एलिमिनेट थिंग्स. ओके, रेस्टॉरंट फास्ट फूडचं एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. क्रिकेटचं मी मगाशीच दिलं तुम्हाला, IPL ने कशा प्रकारे एलिमिनेट केल्या गोष्टी. 50 ओव्हर काढून टाकल्यात, 20 ओव्हर केल्या, एलिमिनेट झाला. त्याच्यानंतर टीमची डिपेंडन्सी काढून टाकल्या, सगळे जगातल्या लोकांना बोलवलं, तुम्ही सगळे या म्हणून. ओके, त्याच्यामुळे ते गव्हर्नमेंटचे जे काय BCCIचे जे हे होते रूल्स, जे देशाच्या टीमसाठी होते, ते सगळे त्यांना फॉलो करायला लागत नाही, एलिमिनेट केलं. एंटरटेनमेंट आणली त्याच्यामध्ये, बोर्डम त्याच्यातलं काढून टाकलं. सो क्रिकेटमध्ये कितीतरी इनोव्हेशन IPL ने केलेत, आणि या स्कॅम्परमध्ये कितीतरी तुम्हाला दिसले असतील जे IPL ने केलेले आहेत. ओके, सो दिस इज नंबर 6, एलिमिनेट. आणि शेवटचं आहे 7वं, रिअरेंज, की तुम्हाला एक गोष्ट काढून दुसरीकडे लावायची आहे किंवा त्याचा क्रम बदलायचा आहे, त्याचा जो फ्लो बदलायचा आहे. दॅट इज कॉल्ड एज रिअरेंज. तुमच्याकडे एखादा प्रॉब्लेम असेल लाईफमध्ये, तर बघा की याला मी रिअरेंज कसं करू, याचा क्रम कसा बदलून बघू. ओके, आणि एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, त्या एक्झाम्पल मधून लक्षात येईल. एक तर प्रोसेस रिव्हर्स करा किंवा रिअरेंज करा. एक्झाम्पल, पहिला हॉटेलमध्ये जायचो, ऑर्डर करायचो, खायचो, पैसे द्यायचो, ही प्रोसेस होती. त्याला जर तुम्ही रिअरेंज करायचा विचार केला तर ऑनलाईन डिलिव्हरी झाल्या बघा. पहिली ऑर्डर द्या, पहिले पेमेंट करा, मग अन्न मी पाठवेन, मग जेवा. कम्प्लीट रिव्हर्स केले बघा प्रोसेस. ओके, असे कुठल्याही स्टँडर्ड प्रोसेसना तुम्ही बघा आणि उलट करून बघा, आणि यू विल रिअलाइज की अरे याच्यामध्ये मला बरंच काय करता येईल म्हणून. ओके, फॉर एक्झाम्पल, ते हे होतं आपल्या इंडियन आयडल सारख्या स्पर्धा होतात. इंडियन आयडल सारख्या स्पर्धांमध्ये पूर्वी व्हायचं की ऑडिशन व्हायचे, मग त्या ऑडिशनमध्ये सिलेक्शन व्हायचं, मग तो सिंगर जायचा. नंतर त्यांनी काय सुरू केलं, सोशल मीडिया, की तुम्ही सोशल मीडियामध्ये पाठवा, लोक वोट करतील, मग त्यातला जो हे आहे त्याला आम्ही पुढे बोलू. ओके, सो कम्प्लीट प्रोसेस उलटी केली त्यांनी. सगळं हिट झाल्यानंतर लोकांना समजायच्या ऐवजी रॉ असतानाच लोकांना सांगितलं की तुम्हीच वोट करा, तुम्ही ज्याला सिलेक्ट करून पाठवताय त्यांना आम्ही पुढे घेऊ. प्रोसेस उलटी केली बघा. कस्टमर फर्स्ट, पे लेटर, हे आहे आपल्या रामदेव बाबांचं. रामदेव बाबांनी खूप वर्ष योगा शिकवला सगळ्यांना, त्यांनी पैसे नाही घेतले कधी, फ्री योगा. ओके, कस्टमर पहिले तयार केले, मग प्रॉडक्ट त्यांना विकलं. मग आता रामदेव बाबा बरेच प्रॉडक्ट त्यांच्यासाठी घेऊन येतात, कारण कस्टमर रेडी आहेत, कस्टमर तयार झालेले आहेत. ओके, बाय द वे, आय एम बिंग रिअली ऑनेस्ट, हा फ्री MBA इज दॅट ओनली. मी कस्टमर तयार करतो. मे बी कदाचित तुम्ही माझे फ्युचर प्रॉडक्ट्स विकत घ्याल, कदाचित तुम्हाला नेटबेटचं दुसरं काहीतरी कोर्स आवडेल, आणि म्हणून मी फ्री MBA शेअर करतोय. ओके, आय एम रनिंग अ बिझनेस, आणि तुम्हाला मी एक एक्सलंट प्रॉडक्ट पण देतोय. क्वालिटीबद्दल मला 100% गॅरंटी आहे, म्हणून मी सांगतोय ते. आणि ऍट द सेम टाइम तुम्हाला वाटलं याचं रेकॉर्डिंग पाहिजे तर मी रेकॉर्डिंग पेडमध्ये त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. ओके, सो अगेन दिस इज अ एक्झाम्पल ऑफ इनोव्हेशन. अजून एक एक्झाम्पल कॅब सर्व्हिसचं आहे, उबरचं. पहिल्यांदा आपण टॅक्सी थांबवायचो, बसायचो, मग पैसे द्यायचो. आता आपण टॅक्सी मागवतो, आधी पैसे देतो, मग टॅक्सीत बसतो. ओके, सो प्रोसेस बदलली, उलटी केली का तुम्हाला नवीन प्रॉडक्ट त्याच्यातून शोधता येईल. दिस वॉज कॅम्परचं लास्ट स्टेप, रिअरेंज. ओके, आता मी या सगळ्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो. बराच वेळ मी बोललोय, आता तुम्ही जरा तुमचे प्रश्न असतील तर विचारा. कसं वाटलं स्कॅम्पर टूल? खूप पॉवरफुल आहे, जगात सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या वापरतायत, आणि तुम्ही पण प्लीज 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 वापरा. गिव्ह मी क्विक फीडबॅक, हाऊ इज इट गोईंग? कसं वाटलंय टूल? Wonderful, very nice. Very nice, great.
थँक्यू. अजून आपले 2 पॉइंट्स बाकी आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की याचं रेकॉर्डिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर कसं मिळवता येईल. सो प्लीज वेट फॉर दॅट. अनदर 15 मिनिट्स अँड वी शुड बी एबल टू क्लोज. ओके. सो मित्रांनो, हा तुमचं बऱ्यापैकी लोकांचं पहिलाच लेक्चर आहे, म्हणून सांगतोय ही सुरुवात आहे आणि खूप सारे टॉपिक्स आहेत आपल्याकडे आणि बरंच काही शिकायचं आहे. सो मेक शुअर की तुम्ही पुढचे 1.5 वर्ष स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी द्याल आणि अशा खूप साऱ्या गोष्टी शिकाल. हे प्रॉपर MBA कॉलेजमध्ये मिळणारं तसं शिक्षण आहे. मी तुम्हाला MBAचं सर्टिफिकेट नाही देऊ शकणार आहे, कारण मी काही युनिव्हर्सिटी नाही चालवत आहे, पण त्या कॉलेजमध्ये ज्या लेवलचं शिक्षण दिलं जातं त्या लेवलचं शिक्षण तुम्हाला मिळेल, मराठीतून मिळेल, याची माझी गॅरंटी तुम्हाला देतोय. ओके. सो कॅम्पर झालं. लास्ट टू टेक्निक्स बघूया आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला रेकॉर्डिंग याचं कसं मिळवायचं त्याच्याकडे घेऊन जाईल. सो रॅन्डम वर्ड जनरेशन. मगाशी आपण रॅन्डम वर्ड बघितले होते. सो हे तसंच आहे, थोडंसं याच्यामध्ये डिफरन्स आहे. डिसाइड द प्रॉब्लेम अँड असोसिएट रॅन्डम वर्ड अँड अट्रिब्यूट्स टू इट. तर मगाशी आपण एखादी गोष्ट घेतली होती, आता इथे तुम्हाला रॅन्डम शब्द घ्यायचे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची कुठलीही एक प्रोसेस घ्या आणि त्याला फास्ट हा शब्द लावा आणि मग प्रत्येक गोष्टीला मी फास्ट कसं करू शकतो. मग फॉर एक्झाम्पल डॉमिनोजने अशा प्रकारे ब्रेनस्टॉर्मिंग केल्यावर त्यांनी तो फास्ट शब्द वापरला की ह्याच्या अराउंड मी कसं मार्केटिंग करू, ह्याला मी माझं प्रॉडक्ट कसं बनवू. डॉमिनोज आर नॉट सेलिंग पिझ्झा एनिमोर, डॉमिनोज आर सेलिंग फास्ट. आजही आपल्या लक्षात डॉमिनोज त्या 30 मिनिटच्या ऍडसाठीच आहे, बरोबर की नाही. सो त्यांनी त्यांच्या प्रॉडक्टच्या ऐवजी फोकस त्या शब्दावर शिफ्ट केला. सो तसं तुम्ही शब्द शोधा युनिक. मग जर तुम्ही युनिक हा शब्द घेतलात, मग तुमच्या प्रत्येक प्रोसेसला, प्रत्येक गोष्टीला युनिक कसं करता येईल, वेगळं कसं करता येईल याचा विचार करायला सुरू करा. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, विठ्ठल कामत यांचं हॉटेल आहे, इकोटेल हॉटेल. ओके. ऑर्किड नावाचं. त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट युनिक आणि प्रत्येक गोष्ट एन्व्हायरमेंट फ्रेंडली पहिल्यांदा केली खूप वर्षांपूर्वी. आता सगळे एन्व्हायरमेंट बोलतात, पण त्यांनी खूप वर्षांपूर्वी हे केलं होतं आणि त्याच्यामुळे ते युनिक बनलं हॉटेल. ओके. सो एक शब्द घ्या, तो शब्द आपल्या बिझनेस प्रोसेसला लावा आणि फोकस ऑन दॅट वर्ड ओनली, की मी माझं सगळं युनिक कसं करू, सगळं फास्ट कसं करू, सगळं सिम्पल कसं करू, सगळं लो कॉस्ट कसं करू. वॉलमार्टने ठरवलं मी लो कॉस्ट या शब्दावरच सगळं करणार आणि दे आर स्टिकिंग टू इट. अमेझॉनने ठरवलं की कस्टमर सर्व्हिस हा माझा द वर्ड आहे आणि जे काही मी कस्टमर सर्व्हिस, चांगल्या कस्टमर सर्व्हिसमध्ये कन्वर्ट करणार त्याला, आणि मग तुम्ही अमेझॉन तयार झालेली बघितली. सो एखादा असा शब्द घ्या आणि तो त्या शब्दाचे अट्रिब्यूट्स आहेत ते तुमच्या प्रॉब्लेमला लावा आणि त्याच्यातून तुम्हाला नव्या आयडियाज मिळायला सुरुवात होते. दिस इज रॅन्डम वर्ड जनरेशन. अँड नाव वी कम टू द लास्ट, सायनेक्टिक्स म्हणतात त्याला. एनॉलॉजी म्हणजे बेसिकली ड्रॉ पॅरलल विथ अदर डोमेन्स, की मी आत्ता जे करतोय दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये कसं चालले असेल, दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये कसं केलं जात असेल. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल आहे फ्लिपकार्टचं. ओके. फ्लिपकार्ट जेव्हा सुरू झालं तेव्हा लोक ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत नव्हते, घाबरत होते. क्रेडिट कार्ड तर नव्हतेच लोकांकडे. ओके. फ्लिपकार्टने विचार केला की ठीक आहे, आता आपल्याकडे तर ऑनलाईन तर होत नाही सेल, मग हे ऑफलाईनवाले कसे सेल करतायत. मग त्यांनी ऑब्झर्व केलं ऑफलाईनवाले कसे सेल करतायत. तर ऑफलाईनमध्ये पहिला माल दे दो, मग ते कस्टमर माल चेक करून बघणार हात लावून आणि मग तो पैसे देणार खात्री वाटल्यावर. मग फ्लिपकार्टच्या फाउंडर्सने काय केलं, कॅश ऑन डिलिव्हरी हा इनोव्हेशन केला. मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला ऑनलाईन पैसे द्यायचे नाही आहेत, रिस्क तुमची नाही, रिस्क आमची आहे. तुम्ही ऑर्डर करा, माल बघा, बघितल्यानंतर पैसे द्या. आणि मग लोकांनी धडाधड ऑर्डर करायला सुरू केल्या आणि मग फ्लिपकार्ट लोकांच्या घरापर्यंत पोहोचले. 1-2 ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्यांना पण खात्री वाटली की फ्लिपकार्ट काही फसवी कंपनी नाही आहे, मी ऑर्डर केलेलं मिळतंय. आणि मग हळूहळू लोक ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला लागले. सो तुम्ही दुसऱ्या पॅरलल इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय हे बघा, शिका, त्याच्यातून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे सोल्युशन तुम्हाला मिळतील. त्याला म्हणतात सेनेक्टिक्स किंवा सोप्या इंग्लिशमध्ये एनॉलॉजी. ओके. सो मित्रांनो, एवढे सगळे आपण आज इनोव्हेशन टूल बघितले. 8 टूल्स मी तुम्हाला सांगितलेत. त्यातला स्कॅम्पर एकटाच पुरे आहे तुम्हाला, पण बाकीचे पण आयडिया वापरून बघा आणि यू विल कम अप विथ न्यू आयडियाज एव्हरी टाइम. पुढच्या वेळेला ऑफिसमध्ये, मीटिंगमध्ये जेव्हा तुम्हाला बोलवणार तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका माझं मी सांगतो ते. तुम्हाला कोणत्याही मीटिंगमध्ये जेव्हा ऑफिसमध्ये बोलवलं जाणार आहे त्याच्या आदल्या दिवशी तयारी करून जा. त्या जे काही डिस्कस होणार आहे त्याच्यावर यातलं टूल वापरा आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज विचार करा आणि मग प्रिपेअर होऊन मीटिंगमध्ये जा
आणि तुम्हाला तुमच्यामधला बदल जाणवेल, तुमच्या बॉसला पण जाणवेल, तुम्हाला पण जाणवेल. जर तुम्ही असं येरे माझ्या मागल्यासारखे गेलात तर तुमच्या मीटिंग जशा चालल्या तशा चालतील. जे काही मी शिकवतोय प्रॅक्टिकली वापरा आणि तुमचं करिअर ग्रो करा. ओके, कसं वाटलं आजचं सेशन मला सांगा क्विकली, गिव्ह मी क्विक फीडबॅक. मग नंतर मी तुम्हाला स्क्रीनवर घेऊन जातो जिथे मी तुम्हाला या पूर्ण MBAचं